इतके दिवस हिरवाई महोत्सव आपण पावसाळ्यात घेतो आणि पाऊसच नव्हता असं जर आम्हाला होतं, पण थोडी भीती पण वाटली आता लोक येतील का नाही. परंतु मला अजून असं सांगावं असं वाटतं की आज जे आलेले आहेत ना ते खरंच मंदारच्या प्रेमापाठी आणि सानेबाईंच्या प्रेमासाठी आले, कारण पाऊस असून सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं खूप विशेष आभार मानते की तुम्ही या ह्याच्यामध्ये ऐकायला आलेला आहात. तर हिरवाई महोत्सव म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दलची जी काही थोडीशी माहिती आहे त्याचं मी प्रास्ताविक राजीवला करायला सांगते. नमस्कार, जीवितातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आपण इथे खरं तर करोनाच्या थोडंसं नंतरपर्यंत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी भेटत होतो. करोनाच्या काळामध्ये हा हॉल बंद झाला तसं ती ॲक्टिव्हिटी थांबली आहे. आता परत एकदा या हिरवाई महोत्सवाच्या निमित्ताने आपण चालू करूया ती ॲक्टिव्हिटी. म्हणजे परत एकदा सगळेजण सतत महिन्यातनं भेटत राहू. जीविता नावाप्रमाणे मुख्यतः भारताच्या बायोडायव्हर्सिटीवरती आम्ही काम करतो आहे. फार काय मी सांगणार नाही कारण बरेच जण तसे ओळखतात. 2007पासून काम करतो आहोत आम्ही. अनेक कोर्सेस घेतो, अनेक शाळेत लेक्चर्स चालू असतात वगैरे वगैरे. नवीन सांगायचं म्हणजे महत्त्वाचं की गेल्या वर्षी आम्ही 2 वेगळे उपक्रम केले. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपलं तारा मोबाईल क्रश म्हणून एक संस्था आहे की जी पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकांच्या मुलांसाठी काम करते. त्यांच्यासाठी ते अनेक उपक्रम करत असतात. तर त्याच्यातला मुख्यतः पर्यावरण विषयाचं काम म्हणजे त्या मुलांबरोबर करतो आहोत. आणखी पुण्यातल्या 8 वेगवेगळ्या सेंटरवरती म्हणजे फार खराडी किंवा अजून हिंजवडी वगैरे अशा वेगवेगळ्या भागात जाऊन आम्ही तिथे पर्यावरणाचं काम करतो. 3 वर्ष झाली खरं तर यातला. आणि त्यांच्याबद्दल पर्यावरणविषयक त्या मुलांना माहिती देणं असं त्याचं एक काम असतं. दुसरा महत्त्वाचा एक भाग केला आम्ही की गेल्या वर्षी दंतेवाडा सगळ्यांना नक्षलाईटमुळे माहिती असेल तो एरिया, तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही पर्यावरणविषयक काम केलं. त्याच्यामध्ये तिथल्या शाळेच्या मुलांबरोबर पर्यावरणाविषयी त्यांना माहिती देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर तिथे शिक्षकांना पर्यावरणाचं काम केलं. हे पहिली एक स्टेजमध्ये केलं. आणि तिथे वनरक्षक म्हणून एक गट केलेला आहे. गावातल्या कुणाला तरी की आपल्या स्वतःच्या जंगलाचं टिकवणं हे त्यांनी काम करायचं आहे. तर असं त्या एक वनरक्षक म्हणून एक समिती केलेली आहे. तर त्या वनरक्षक समितीच्या सदस्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. अर्थातच सुरुवात आहे ही. दरवर्षी आता जाऊन आम्ही तिथे काम करू. आत्ता ज्यांना पद्मश्री मिळाले त्या सुनीताताई गोडबोले आणखी डॉक्टर राम गोडबोले या तिथे काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून ही काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. तर एक खूप वेगळं काम या वर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षात संस्थेला करता आलं आम्हाला. तर त्यामुळे एक जरा विस्तार झालेला आहे. तर त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की ज्यांना कोणाला एज्युकेशनमध्ये किंवा या विषयात काम करायचं असेल तर बाहेर आपल्या ह्याच्यावरती नाव द्या आम्हाला. आपण ट्रेनिंग देऊन आणखी पुढचं एज्युकेशनचं काम करूया. आपण आजच्या विषयाकडे वळूया की हिरवाई महोत्सव वृंदावन जसं सांगितलं तशी हे 18 वर्षे. आणखीन स्थानिक जी देशी झाडं आहेत तर ती लोकांनी लावावी याच्यासाठी या मोहिमेची सुरुवात केली खरं तर. आणखीन सुरुवातीला आम्ही मग रोपंही वाटायचो, काही बिया पण द्यायचो. आणखीन मग लोकांनी याला यावं, आणखीन ही रोपं न्यावीत, बिया न्यावीत यासाठी मुख्यतः व्याख्यानमाला आणि त्यातही वनस्पतीविषयीचे व्याख्यानं असं त्याचं स्वरूप होतं. अनेक वर्ष पहिली काम केल्यानंतर अनेक हजारो झाडं अशी वाटली. देवराई संस्थेचे रघुनाथ ढोले सगळ्या पुणेकरांना माहिती असतील की त्यांच्या माध्यमातून ही रोपं मिळायची, आणखी ती आम्ही इथे वाटायचो. मग खूप काळे काम झाल्यावर आता लक्षात आलं की अशा अनेक जणं पुण्यामध्ये काम करतायत की जी रोपं ज्यांच्याकडे तयार करतायत आणि देत आहेत. तर त्यामुळे आता त्याच कामं करण्यापेक्षा आम्ही म्हटलं की आता फक्त ह्याच्यातलं अवेअरनेसचा जो प्रोग्राम आहे तेवढाच करूया. आणखीन मग त्याच्यामुळे गेली 2 वर्ष आम्ही आता रोपं वाटप करणं हे थांबवलेलं आहे. आणखीन आता फक्त या विषयाची व्याख्यानं घेणं हा एक भाग असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला करतो कारण त्या काळात लागवड करायची असते. तर म्हणून मग देशी झाडांच्या याच्यासाठी करतो. मुख्यतः लोकांनी करावं असा आमचा आग्रह आहे. आणखीन कारण कोणतरी संस्थेने करावं, कोणीतरी वन खात्याने किंवा इतर कुठल्या तरी सरकारी खात्याने करावं असं एक आपली मानसिकता असते. पण आपली पण एक जबाबदारी आहे हे याच्यातनं बिंबवावं हा असा आमचा मुख्यतः उद्देश आहे. आणि मग त्यातनं वेगवेगळ्या थीम घेऊन आम्ही करत असतो. तर यावर्षी आम्ही मुख्यतः डॉक्टर हेमा साने यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यानमाला करतो आहे. गेल्या वर्षी त्यांचं दुर्दैवाने ते आपल्यातनं गेल्या. त्यांचा आणि माझा परिचय जर सांगायचा झाला तर 1990 सालापासून मी त्यांच्या परिचित आहे. तेव्हा मी वेगळ्या संस्थेत म्हणजे वाईल्ड नावाच्या संस्थेमध्ये काम करायचो. आणखी श्रावण नावाचं एक मासिक चालवायचो की ज्याच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मग लेख घेण्याच्या निमित्ताने मी त्या काळातल्या पुण्यातल्या अनेक वेगवेगळ्या पर्यावरण तज्ज्ञांकडे जायचो. त्यातल्या एक डॉक्टर हेमा साने मॅडम होत्या. त्यांच्या घरी मी खूप वेळा गेलेलो आहे. म्हणजे कधीही जायचो त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, त्यांच्या इथे बसून चहा पिणं वगैरे हे खूप
वेगवेगळे त्याच्यातनं गोष्टी चालायच्या. आणखीन मग त्या मला त्यांनी काहीतरी नवीन शोधलेल्या गोष्टी, आणखीन कथा मुलांच्याबद्दलच्या किंवा त्यांनी जंगलात शोधलेल्या वगैरे अशा अनेक गोष्टी आमच्या गप्पा चालायच्या. आणि मग त्याच्यातनं मग अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यानंतर मग त्या लेख मिळायचा. असं आमचं एकंदरीत हे असायचं. आणखीन मग 1.5-2 वर्ष हे सर्व चालू होतं. त्याच्यानंतर बॉटनी क्लास चालू झाला निसर्गसेवक आणि आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूटबरोबर. तर त्याचं जे बॉटनीचं पुस्तक जे आहे, मॅन्युअल ज्याला म्हणतात, तर ते काम करण्याच्या निमित्ताने परत एकदा साने मॅडमबरोबर एक गोष्टी झाल्या. आणखी मग त्यातनं पुढे परत हा संपर्क चालू राहिला. तर एकंदरीत त्यांच्याबरोबर हा असा वेगवेगळ्या विषयाचं हे आहे. परवा आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकवरती आपल्याला मेमरीज येतात. आणखीन मग त्यातनं मला कालच एक मेमरी आली की 8 वर्षापूर्वी बरोबर साने मॅडम इथे लेक्चर देतानाचा त्यांचा फोटो आलेला आहे. आणखी मला परत एकदा हे आलं की म्हणजे काय गैरवर्तुळ म्हणा किंवा काय भावना खरं व्यक्त करणं शक्य नाही की त्यांना बोलवलं होतं आपण. आणखीन इथे बसूनच त्यांनी व्याख्यान दिलं होतं. आणखीन मग ती आज परत 8 वर्षांनी तो हिरवाई महोत्सव परत एकदा चालू आहे. या वर्षीच्या हिरवाई महोत्सवात मुख्यतः आम्ही 3 लेक्चर म्हणजे दरवर्षीप्रमाणे घेतो. पहिलं लेक्चर आजचं डॉक्टर मंदार दातार घेणार आहेत. तर ते त्यांच्या लिखाणाविषयी घेणार आहेत. खूप मोठं लिखाण आहे आणि काय आहे तर त्याच्याबद्दल ते बोलतील. उद्या त्यांच्या राहणीबद्दल बोलणार आहोत. त्याच्यावरती खरं तर खूप फिल्म्स काय आपल्या क्लिप्स फिरलेल्या आहेत किंवा काय. आणखीन म्हणजे मला आणि मंदारला थोडंसं दुःख पण असं आहे की साने मॅडमचं खरं तर परिचय हा वनस्पती तज्ज्ञ आहेत. आणखी त्याच्यावरती फोकस होण्याच्या पेक्षा जास्त फोकस हा त्यांच्या राहणीमानावरती क्लिप्सच्या माध्यमातून केला गेला. त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे की संशोधनातलं आणखी शिकवण्याचं, अनेक वनस्पती तज्ज्ञ ह्या शास्त्रातले विद्यार्थी घडवण्याचं ते थोडंसं मागे राहिलं असं मला तरी पर्सनली वाटतं. प्रत्येकाचा अर्थातच याबद्दलचा व्ह्यू थोडा वेगळा असू शकतो. तर त्यातनं उद्याचं लेक्चर जे आहे तर ते शहरात राहूनसुद्धा साधी राहणी कशी करता येते याच्याविषयी डॉक्टर महेश सिंदीकर बोलणार आहेत. आजचे म्हणजे डॉक्टर मंदार दातार आणि महेश सिंदीकर सर दोघंही मॅडमचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना खूप वर्ष जवळनं बघणार येतं. त्यामुळे त्यांच्याकडनं याविषयीचं ऐकणार आहोत. आणि तिसरा विषय त्यांच्याच आवडीचा की जो इंडॉलॉजीच्या संदर्भातला आहे. आणखीन अर्थातच आता त्या नाही आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी नाही आहेत, पण इंडॉलॉजीला धरून हा विषय असणार आहे. आणि डॉक्टर राहुल मराठे ते घेणार आहेत. अनेक जणांनी मला प्रश्न विचारला की जे गाणार आहेत ते राहुल मराठे आहेत का, तर नाही, राहुल देशपांडे तर ते गाणारे राहुल देशपांडे. आणखीन हे उद्या आपल्याला परवा लेक्चर देणारे डॉक्टर राहुल देशपांडे हे वेगळ्या व्यक्ती आहेत. आत्ता जे आपल्याकडे येणार ते इंडॉलॉजीचे खूप अभ्यासक आहेत. आणखीन त्यामध्ये त्यांच्याकडनं आपण ते लेक्चर ऐकणार होतं. असे 3 दिवस हे 3 कार्यक्रम चालणार आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी दररोज संध्याकाळी 6:30 वाजता इथे या आणि आजच्यासारखा रिस्पॉन्स आम्हाला याच्यासाठी द्या. धन्यवाद. आजच्या हिरवाई महोत्सवाच्या याला आपण सुरुवात करूया. आज आपली या हिरवाई महोत्सवाचं उद्घाटन डॉक्टर मंदार दातार यांच्यापासून आपण करणार आहोत. मंदार दातार यांची ओळख कोणाला नाही असं नाही आहे माझ्या मते, असं मला वाटतंय. सगळ्यांना ओळखतात ना मंदार दातारांना, त्यामुळे स्पेशल ओळख करून देत नाही. पण सानेबाईंचे विद्यार्थी आणि PhD झालेले आहेत. अजून एक विशेष मला असं जाणवतं की अनेक विद्यार्थी त्यांच्याकडनं PhDचे घडलेले आहेत आणि PhDचा चांगला गुरु असं म्हणेन मी. कारण आता मला असा अनुभव आहे, माझी सून आता PhD करते आणि तिला PhDचा गाईड इतका त्रास देतोय आणि मी सगळीकडे ऐकलं की PhDची गाईड खूप त्रास देतात, हे करतात ते करतात. पण मंदार दातारांचं मी बघितलेलं आहे खूप वर्षापासून. त्यांचे विद्यार्थी म्हणजे प्रेमळ PhDचा गाईड असं मी त्यांना म्हणेन. तर ते आज इथे लेक्चर देणार आहेत. तर त्यांचं स्वागत मी भारतीताईंना विनंती करते की जीविदातर्फे त्यांचं स्वागत करावं. दातारांना सांगते की त्यांची सुरुवात करावी. धन्यवाद. ऐकूया शेवटपर्यंत. तर राजीव आणि मुलाचं कौतुक आणि दोघांचे आभार की त्यांनी ही व्याख्यान मला किंवा सानेच्या हिरवाई महोत्सव दरवर्षी होतो. मी अनेकदा बोललो आहे, अनेक लोकांचं इथे येऊन व्याख्याने ऐकले. पण यावर्षी उदयवर साने मॅडमचं निधन झालं आणि एका वर्षात माझ्या वैयक्तिक तोटा असा आला की 3 टेंटावर होते. एकाला तर प्रत्यक्ष भेटलं नव्हतं, त्या संपर्कही नव्हता. म्हणजे साने मॅडम गेल्या, माधुराव गाडगे गेले आणि आमच्या बॉटनीतले एकदम अतिशय सिद्धांत असलेले पीटर रेवेल नावाचे वनस्पतीशास्त्रज्ञ होते अमेरिकेत. तर त्यांचं एक बायोलॉजी ऑफ प्लांट्स नावाचं खूप अप्रतिम पुस्तक आहे, जे मी फॉलो करतो.
एका पाठोपाठ एक हे सगळे लोक गेले. आता ऐकू येते? हॅलो हॅलो ठीक आहे का? तर हे 3 मेंटॉर एका पाठोपाठ गेले आणि सानेवाडीचा वैयक्तिक दिनाचा विद्यार्थीच होतो. कारण BSc च्या लोकांमुळं त्या 2 व्यक्तींमुळं बॉटनी घ्यायचं असं ठरवलं तेव्हा घाडेकर सर आणि साने मॅडम. आणि मुळात माझं गावाकडे शिकलेलो त्या मराठी माध्यमात शिकलेलं, इंग्रजीचा गंधही नव्हता अजूनही नाही. आणि मराठी बॉटनी वाचायचं कसं ते ती जाड टेक्स्टबुक आणि ते सगळं जड राहायचं एकेकाळी. तेव्हा ज्या लोकांनी मराठीतून वनस्पतींवर लिखाण केलं त्यांचं मराठी वाचून मला वनस्पतींमध्ये विशेष रस निर्माण झाला आणि त्याच्यात साने मॅडम खूप आघाडीवर होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या नावाने जी ही व्याख्यानमाला होती तेव्हा मला अतिशय आनंद झाला की आपल्याला बोलत आहेत यायचं जायला. आणि मॅडम गेल्याचं दुःख आहे, पण त्यांनी इतके विद्यार्थी घडवून ठेवले, इतकं लिहून ठेवलं, इतक्या गोष्टी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत की ते कायमच आम्हाला प्रेरणादायी सगळ्यांना राहणार आहे. तर साने मॅडमच्या आधी मराठीत वनस्पती विषयक लिखाणाची परंपरा अशी काही खूप आपल्याला मागं जाता येते. म्हणजे दुर्गाबाई भागवतांचं 1956चं ऋतू चक्र नावाचं पुस्तक आहे, ते सगळ्यांना माहिती असेल. आणि ते फार अप्रतिम पुस्तक आहे, पण ती दुर्गाबाईची शैली इतकी विजोड आहे, खूप भारी आहे. त्यानंतर शरदेवी डहाणूकरांची 2-3 पुस्तकं आहेत, फुलवा आणि हिरवाई वगैरे वाचलेली आठवतात मला. आणि त्यानंतर याच्यामध्ये फारसं काही लिखाण नाही. त्याच्यानंतर 90च्या दशकात साने मॅडमनीच लिहायला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीच्या काळात त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली 92, 93, 95 अशी त्यांची अगदी सुरुवातीची पुस्तकं आहेत. तर या सगळ्या लिखाणाच्या कालखंडात शरदेवी डहाणूकर स्वतः अतिशय सिद्धास्त लेखिका होत्या. दुर्गाबाईंवर बद्दल तर काही बोलायलाच नको आहे. तर एका लेखिकेने वनस्पतीशास्त्र लिहिणे आणि एका वनस्पती शास्त्रज्ञानी लेखक होऊन लिहिणे या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. आणि तो अगदी या दुर्गाबाई भागवतांचं कम्पेअर केलं आणि साने मॅडमचं कम्पेअर केलं तर अगदी सहज लक्षात येतो. तर कदाचित असं होतं की दुर्गाबाई भागवतांना वर्णन किंवा भाषेचं प्रेम इतकं होतं की कदाचित कधी कधी शास्त्रीय तथ्य थोडीशी बाजूला पडतात असं काही ठिकाणी वाटू शकतं. चितमपल्लींच्या किंवा माडगुळकरांच्या लिखाणात असं क्वचित कुठं दिसतं. हे जे वनस्पती शास्त्रज्ञ लिहायला लागले किंवा निसर्गशास्त्रज्ञ लिहायला लागले तेव्हा ही गोष्ट नीट व्यवस्थित काळजीपूर्वक त्यांनी केली की त्यातलं विज्ञान अजिबात बाजूला पडलं. म्हणजे बेस्ट वाचायचं असेल तर माधव गाडगिळांचं जे सगळं अगदी त्यांनी सुरुवातीच्या काळात लिखाण केलं ना 2005 ते 2015 या दरम्यानचं गाडगिळांचं लिखाण वाचलं तर कुठेही एक विज्ञानातली काही मुली सुद्धा त्याच्यातली काढता येणार नाही असे ते सगळे लेखक होते. तर हा फरक फार महत्त्वाचा आहे. आणि आज मला बोलायचं होतं साने मॅडमचं लिखाण त्यांचं कसं आहे त्याच्याविषयी. तर हे भरपूर पुस्तकं लिहून ठेवले आहेत. मी छोटी यादीच त्याची वाचतो. परिचितांचा परिचय 1993चं त्यांचं एक पुस्तक आहे. आपले हिरवे मित्र त्याच वर्षीचं पुस्तक आहे. हवाई सुंदरी जास्वंदी नावाचं एक कॉन्टिनेंटलचं पुस्तक आहे. बुद्ध परंपरा आणि बोधी वृक्ष 95 साली वृक्षवैभव नावाचं साने मॅडम आणि घाटे मॅडमने मिळून लिहिलेलं पुस्तक आहे. यक्षपुष्पे ऑर्किड्स नावाचं त्यांचं एक कॉन्टिनेंटलचं पुस्तक आहे. पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष विनय घाटेंचं त्यांचं पुस्तक आहे. सोयरी वनचरे असं पुस्तक आहे. आणि हे नंतर आलेलं वनस्पतींच्या दंतकथा असे पुस्तक आहे. तर भरपूर हे पुस्तकांसाठी लिखाण केलं. त्याबरोबर त्या सदोदित मी जेव्हा जायचो बोलायला तेव्हा त्या काहीतरी लिहितच असायच्या. म्हणून आकाशवाणी माध्यमांसाठी तर त्यांनी इतकं नातेनिसर्गासाठी भरपूर लिखाण केलेलं आहे. लेख जर कुठल्याही मासिकाचं कोणीतरी संपादक उत्करू संपादकाला किंवा अगदी प्रतियश मासिकाचा कोणीतरी लेख म्हणायला तर त्या लगेच तुम्ही 2 दिवसांनी आम्ही लिहून देते असं करून त्यांनी कित्येक गोष्टी त्यांना लिहून दिलेल्या आहेत. आणि नेहमी मॅडमकडे गेल्यामुळे असं व्हायचं की तुमचं नवीन लिखाण कुठलं चाललंय काय लिहित आहे असं म्हणलं की ते कुठलं तरी एका पुस्तकात बोट टाकवायच्या आणि त्याच्यात बघा मध्ये तो लेख लिहून ठेवलाय तुम्ही वाचा असं म्हणून ते आमची त्याच्यावर चर्चा व्हायची. मग त्यातले काही मुद्दे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या असायच्या. तर त्यामुळे त्यांच्या लिखाणावर बोलावं असं मला वाटतं. कारण त्यांच्या लिखाणातून वेगळ्याच सानेबाई दिसतात ज्या त्यांच्या शिकवण्यातून आणि आता प्रत्यक्ष विद्यार्थी दिसतात. शिकवण्यातल्या साने मॅडम लिखाणातल्या साने मॅडम ह्या खूप वेगळ्या आहेत. तर लिखाणावर बोलावं असं मी ठरवलं. आणि मग काय करता येईल याच्याबद्दल तर काही माझा तर काही अधिकार नाही त्यांच्या लिखाणाबद्दल काही बोलण्याचा. पण मी म्हणलं की आपण त्यांच्या लिखाणातले काही पॅसेजेस काही वेळचे
आपण निवडू आणि त्याचं वाचन करू आणि तेच माझ्याकडे त्यांना एका स्वरूपाची श्रद्धांजली होईल. पण एखाद्या लेखकाची शैली कशी ओळखायची त्याच्याविषयी खूप बऱ्यापैकी लोकांनी लिखाण केलेलं आहे आणि याच्यात एक मोठे उपकार माझ्यावर आहेत. म्हणजे रिचर्ड डॉकिन्स नावाचे इंग्रजी लेखक आहेत, म्हणजे बायोलॉजीतलं खूप त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर रिचर्ड डॉकिन्सच्या लिखाण खूप अफाट लिखाण आहे आणि माणसांनी भरपूर लिखाण केलं आहे. त्यांचं एक फार महत्त्वाचं लिखाण आहे ते म्हणजे संपादन एक होतं त्यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे मॉडर्न सायंटिफिक रायटिंग्स. आणि मॉडर्न सायंटिफिक रायटिंगमध्ये त्यांनी काय केलं की गेल्या 100 वर्षातले उत्कृष्ट विज्ञानाच्या लोकांनी वैज्ञानिकांनी लिहिलेले पण अतिशय ज्याला लिटररी व्हॅल्यू आहे, वाङ्मयी मूल्य आहे असे वेळचे निवडून त्याच्यावर स्वतःची कॉमेंट्री आणि तो कॉमेंट्री हा लेखक कसा लिहितो याच्या शैलीचं उलगडण्याचा काम हे त्या रिचर्ड डॉकिन्सने खूप इंटरेस्टिंग केलं. आणि मी त्याची परत आज एकदा म्हणलं प्रस्तावना वाचावी हे करायचं. तर तो प्रस्तावनेत तर तो म्हणतोच की काय नेमकं तुम्ही केलं पाहिजे की रायटर सायंटिस्ट वर्सेस सायंटिस्ट रायटर याच्याविषयी मी चांगल्या गोष्टी उलगडून सांगितलेल्या आहेत. त्या डॉकिन्सने प्रत्येक पॅसेज जो निवडला आहे त्या सायंटिस्टचा त्याच्या आधीही कॉमेंट्री केली. ही मुख्यतः मला वाटली की शैली कशी एखाद्या लेखकाची असते ती बघण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यातल्या त्यात विज्ञानातले लेखक आहेत म्हणून ते महत्त्वाचं. तर एक नीट तुम्ही जर बघितलं तर 6 मुद्दे लोक बघतात की कुठल्या गोष्टी एखाद्या लेखकाची शैली उलगडायची असेल तर कुठले 6 मुद्दे बघितले पाहिजेत. तर एक लेक्झिकल लेवल बघता येते म्हणजे त्यांनी शब्दसंग्रह कुठला वापरला आहे, व्होकॅब्युलरी काय वापरली आणि शब्द कसे सुचतात त्या लेखकाला किंवा कसे जातात त्याच्याविषयी त्यांनी काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य आहे. सिंटॅक्टिक लेवल नावाची अजून एक लेवल असते, त्या मराठी शब्द उपलब्ध नाही आहेत त्या लेवलला सेंटेन्स आर्किटेक्चर कसं त्या व्यक्तीने केलेलं आहे ते उलगडून सांगता येतं. हिस्टॉरिकल किंवा इमेजरी लेवल कशी आहे त्याला मराठीत आपण प्रतिमासृष्टी असं म्हणतो. त्या लेखकाने प्रतिमासृष्टी कशी वापरली उर्दूमध्ये त्याला तसपूर असा शब्द वापरतात. आणि मला आठवत असेल तर त्या आमिर खानच्या पिक्चरमध्ये तो गुल्फा हसन असतो नासिरुद्दीन शाहचं काम. त्या नासिरुद्दीन शाहला एका मैथिलीत लोक ते पत्रकार गाठून विचारत असतात की तुम्हाला आजकल की शायरी के बारे में आपका क्या ख्याल है. ती सोनाली बेंद्रेने ऑर्गनाईज केलेली पार्टी असते तेव्हा तो म्हणतो की आजकल की शायरी में तसब्बुर की कंगाली का दौर है. स्पेसिफिकली सांगतो की हे जे रेटॉरिकल आहे किंवा प्रतिमासृष्टी जी म्हणतोय त्याची कमतरता. ती प्रतिमासृष्टी माहिती लेखकासाठी महत्त्वाची असते. एक स्ट्रक्चरल लेवल किंवा डिस्कोर्स लेवल ज्याला म्हणतात की हाऊ वॉज पॅसेज, हाऊ एसे शुड स्टार्ट अँड हाऊ इट शुड एंड याच्याविषयी ओपन कसं करतोय सेंटेन्स पॅसेज आणि क्लोज कसं करतोय लेखक ह्याच्यावरून बऱ्याच गोष्टी ठरतात. एक व्हॉइस कुठला वापरतोय त्या कादंबरीला वगैरे लागू पडतं आणि पर्सोना कसा आहे आणि त्याच्या जोडीनं साऊंड आणि रिदम या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही वाक्य लिहिलं छान लिहिलं पण त्याचा साऊंड आणि रिदम फार इंटरेस्टिंग आणि फार महत्त्वाचा असतो. आणि आर डी बर्मननीच हे दुलदारांनीच आर डी बर्मन विषयी सांगताना सांगितले की या माणसाला आर डी बर्मनला लफ्जों की मीनिंग से मानी से ज़्यादा साउंड का उसको ज़्यादा ख्याल था आणि लफ्जों की साउंड अच्छी हो तो फौरन वो उठा लेता था. कवितेला साऊंड जसा महत्त्वाचा आहे तो रिदम जसा महत्त्वाचा आहे तसा आणि ते लिखाणातही महत्त्वाचा असतो. या 5-6 पातळ्यांवर लेखकाचं हे लेखन शैली काय आहे ती त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि आपण असा प्रयत्न करू की मी काही पॅसेज वाचीन त्यांचे आणि एकामध्ये तर विशेषतः मी मार्क करून ठेवले की तो एक पॅसेज एक लेख तर तुम्हाला असंच सांगेन की त्याच्यात मला जी सौंदर्यस्थळं या लेखातली वाटली ती आणि बाकीच्या मात्र आपण थेट वाचू. गोरे सर, अनिल गोरे नावाचे आमचे स्टॅटिस्टिक्स एक सर आहेत, त्यांनी आम्हाला या गोष्टी खरं तर शिकवल्या. भाषा विज्ञान आणि साहित्य समीक्षा याच्यावर अशोक केळकर नावाच्या एका लेखकाचं लिखाण आहे आणि ते वाचून या गोष्टी तुम्ही डिकोड करू शकता. तुम्हाला निदान आम्हाला टॅक्सॉनॉमिस्टला कसं लागतं वर्गीकरणाला काहीतरी एक पातळ्या सापडल्या पायऱ्या सापडल्या की आम्ही कशात तरी काहीतरी बसवायला लागतो. ती सवय ती साने मॅडमला होती तीच त्यांनी आम्हाला शिकवलेली आहे. तर मला ओव्हरऑल ब्रॉडली साने मॅडमच्या लिखाणात काय दिसतं तर त्याच्या लिहायच्या ना त्या अशा संध्याकाळी घरात तुम्हाला माहिती आहे उद्या महेश त्याच्याविषयी सविस्तर बोलतील तर वीज नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे असा घरात त्या राहत आहेत आणि त्यांना सूर्य मावळला की सगळा अंधार
त्यावेळी कंदिलाच्या प्रकाशात किंवा कधी कधी समई लावून मी बघितलेलं आहे, त्यांना बेलाच्या झाडाखाली बसून ते लिखाण करायचे. आणि हा जो आसमंत आहे, हा जो फुरसत माहिती आहे, शब्द फार चांगला शब्द, ही फुरसत आहे ना त्यांना लिखाणासाठी, तर ती त्यांच्या लिखाणातून कायम ओघळलेली किंवा त्याच्या झिरपलेली आपल्याला व्यवस्थित दिसते. आणि शांतता ती त्यांच्या घरातली दिसते, कारण त्याच्यात तो मूळ स्वभाव त्यांच्या काहीसं स्थैर्य नव्हतं, त्या एकदम तडतडीत होत्या, पटकन गोष्टी करणे आणि कधी कधी ते शिगरपोटीपणा. आणि विद्यार्थी आमच्यासारखे तर आम्ही खूप बोलणी खाल्लेले त्यांचे वारंवार. मला तर सारखेच म्हणाले, तुम्हाला MSc डिग्री कोणी दिली? PhD झाल्यावर फक्त फरक काय पडला की त्या म्हणायच्या तुम्हाला PhD डिग्री कोणी दिली? तर असं त्यांचं काही बॉटनी चुकलं जरा, जरी काही झालं की ते ह्या शब्द त्यांच्या नेहमीच्या होते. तर हा जो एक शिगरोपोटीपणा, चिडचिडेपणा होता, कुठंही लिखाणात तुम्हाला दिसत नाही त्यांच्या. आणि अतिशय शांत आणि संयमी लिखाण त्यांचं सगळं आहे. आणि एखाद्या झऱ्यासारखं लेखन आहे, पण झऱ्यासारखं लेखन म्हटलं तरी ते संथ आणि शांतपणे, आपलं संत वाहते कृष्णामाई म्हणतो ना, तसं ते एकदम शांत नाही येतं. त्याच्यात एक अतिशय मोठ्या शब्द कुठले योजायचे, मी व्होकॅब्युलरीबद्दल बोललो, ह्याची एक शब्द चमत्कृतींचं एक त्यांना फार चांगलं भान होतं, कारण कवितेची चांगली जाण होती, विनोदाची चांगली जाण होती. आणि यामुळे त्या कोट्यांची शब्द चमत्कृतींची खळखळ त्यांच्या त्या झऱ्यासारख्या लिखाणावर आहे. आणि नेहमी लेखक जेव्हा लिहितो तेव्हा एक सबकॉन्शियस माइंडला बऱ्याच गोष्टी करत असतात. कॉन्शियसली मी काही असं लिहिणार आहे असं म्हणून कोणी लिहायला बसत नाही. सबकॉन्शियस लेवलला सगळ्या गोष्टी घडत असतात. पण त्या कॉन्शियस लेवलला काही प्रयत्न करणे आणि ते आपोआप सबकॉन्शियस लेवलला जेव्हा उतरतात तेव्हा तुम्हाला काही प्रयत्न विशेष करायला लागत नाही. सरळ तुम्ही लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केलं की शेवटपर्यंत पोहोचतात. तर तुमची एक शैली बनून जाते. आणि मग त्यांना त्या लेखकाला शैली असं लोक दाखवू शकतात की ही तुमची शैली आहे. तुम्हाला अच्छा असं आहे का? टागोरांची गोष्ट आहे. टागोर म्हणे त्यांचं गान जे गीतं रचायचे ते अंघोळ करता करता रचायचे. त्यांचा पुतण्या बाथरूमच्या बाहेर वही घेऊन बसलेला असायचं. हे काय गात त्याची नोटेशन करायचं. आणि मग तो बाहेर आल्यावर म्हणायचा, काका काय तुम्ही कोमल गंधा काय लावला? तर असं आहे का, त्याला कोमल गंधा म्हणतात का? मला काही माहिती नाही. असं आहे म्हणजे ते एका तुमच्या कॉन्शियस लेवलला प्रयत्न केला, सबकॉन्शियस लेवलला कसं उतरतं हे समजणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग आपण साने मॅडमच्या लिखाणात हे मला जे मगासपासून म्हणतो की साधेपणा आणि एक निर्झर झऱ्यासारखा पण शब्द चमत्कृतींचा त्याला गंमत असलेला तो लेखक आहे. आणि लेखकासाठी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरारी हा फार इंटरेस्टिंग सांगतो, युवा नवा हरारी. तर त्याला कोणी ते विचारलं की कम्प्युटरवरचं सगळ्यात तुम्हाला काय आवडतं, तो म्हणतो डिलीट बटन आवडतं. कारण तुम्ही एखादी पॅसेज लिहिला, एखादी गोष्ट लिहिली की तुम्ही त्याच्या इतकं प्रेमात पडता, कारण तुम्ही वेळ दिलेला असतो, तुम्ही बसून अर्धा तास काहीतरी लिहिलंय आणि तुम्ही इतके प्रेमात पडता त्याच्या की अरे मी लिहिलंय हे कसं डिलीट करायचं. ते त्या क्षणी तुम्हाला ते डिलीट बटन दाबता आलं ना, त्या क्षणी तुमचा खरं तर लेखक म्हणून खूप चांगला प्रभाव होतो. आणि मॅडमच्या मला एक 2-3दा आठवतं की त्यांनी लेख वाचन लिहिलं, पण हा कधी देणार आहे तुम्ही? त्यावेळेला हा ऑलरेडी दिला, ह्याची रफ कॉपी, ती रफ कॉपी लिहिणे आणि परत मग त्याच्यातून आपल्याला काही ज्या चुका जाणवत आहेत त्या सगळ्या बघणे आणि त्या फेअर करणे. ह्याच्यामध्ये हे जे डिलीट बटन हरारीचे म्हणतो ना, हे कसं महत्त्वाचं आहे ते आपल्या लक्षात येतं. ते सगळं बरंच मी नमनाला गळावर तेल वापरलेलं आहे. तर आपण सुरुवात करू, साने मॅडमचे काही पॅसेजेस वाचू आणि तुम्हाला लक्षात येईल की मी जे काही आता वर्णन केलं ती त्यांची शैली कशी आहे. आणखी एका तर वेचाच्या माध्यमातून आपण मला जी त्यांच्यातली सौंदर्य स्थळं दिसली, कदाचित तुम्हाला ती वेगळीच त्याच्यातली गोष्टी जाणवू शकतील, ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. हा लेख पहिला मी वाचतो. आपले हिरवे मित्र असं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यातलं आहे. वैशाली, रुपाली, दीपाली, शेफाली या ओळीतील पहिली 3 नावे ठीक आहेत, पण शेफाली नावाच्या बालिकेस विचारलं की बाई ग, तुझ्या नावाचा अर्थ काय? कदाचित तिला ठाऊक असेल की शेफाली हे मूळ शेफालिका या बंगाली नावाचं सुटसुटीत रूप आहे. पण मग शेफालिका म्हणजे तरी काय? शेफालिका हे पारिजातकाचं बंगाली नाव आहे. पारिजात 5 स्वर्गीय वृक्षांपैकी एक. समृद्धम सौभाग्यम सकलम वसुधाया म्हणून धर्तीवर अवतीर्ण झालेला. देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर आली त्यापैकी एक. म्हणून लक्ष्मीचा भाऊ आणि अमृताचाही, त्यामुळे अतिवंदनीय. पारिजातकाचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे निक्टॅन्थस आर्बोर ट्रिस्टिस.
निक्टॅन्थस या प्रजातीवाचक नावाचा अर्थ होतो रात्री उमलणारं पुष्प. तर आर्बोर ट्रिस्टिस याचा अर्थ अश्रुपात करणारा वृक्ष. अर्थातच हे विशेषण त्याच्या फुले गाळण्याच्या वृत्तीमुळे त्याला लाभले. जाई, जुई, चमेली, मोगरा आणि पारिजात या सर्वांचं कुळ एक आहे. मात्र जाई, जुई, कुंद, चमेली लहान फुलेच असतात. पारिजाताचा मात्र वृक्ष आहे. बरोबरीच आहे एका परीनं, कारण तो स्वर्गीय वृक्ष आहे. इतरांपेक्षा वेगळा असणारच, पण फुलांची आणि सुगंधाची पखरण हा या संपूर्ण कुळाचा स्थायी भाग. युरोपमधल्या प्रसिद्ध ऑलिव्ह वृक्षाची फळे याच कुळाची. पारिजात संपूर्ण भारतभर पसरलाय. हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत आणि भारताबाहेर ब्रह्मदेश किंवा म्यानमारमध्येही तो आढळतो. असं समजलं जातं की सातपुडा पर्वतराजीत पारिजातकाचं नैसर्गिक अस्तित्व आहे. इतरत्र मात्र तो लागवडीखाली असतो. हिंदी भाषिक लोक त्याला हरसिंगार म्हणतात, तर गुजराती जन जयपार्वती म्हणून, दक्षिणात्यांना मात्र तो पारिजात म्हणूनच माहिती आहे. साधारणतः 7-8 मीटरपर्यंतची उंची. या वृक्षाचे खोड अतिशय बेढप राखाडी किंवा हिरवट पांढऱ्या रंगाचं असतं. त्याला गाठी आल्यासारखी भासते. पण हा समुद्र मंथनातून जन्मला त्यावेळी म्हणे त्याला सुवर्णकांती होती आणि त्याची पाने गोळ्यांसारखी होती. फळांना गंध होता. म्हणून तर देवेंद्राने त्याला अमरावतीला नेले. पारिजाताच्या कोवळ्या फांद्या काहीशा चौकोनी, थोड्याशा लवयुक्त असतात. पानांच्या जोड्यांची रचना स्वस्तिकाकार असते. पर्णपाती अतिशय खरखरीत, इतके की त्याने छान पॉलिश होईल. कडा दंतूर असतात. श्रावण भाद्रपद म्हणजे पारिजाताचा ऐन बहराचा काळ. फांद्यांच्या टोकाशी फुलांचे घोस उमलू लागतात. याच्या कुळधर्माप्रमाणे फुलं सायंकाळी उमलतात. पारिजाताची फुले हा अनेक वाङ्मय प्रकारांचा जीवलग सखा. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, असे दुःख जसे प्रकट होते, तसेच अंगणातल्या पारिजातकाची फुले नाजूक लाख मोलाची, इतकी नाजूक की माय माऊलीच्या काळजाच्या तोलाची, असं आवर्जून दिनवलेलं आहे. खरोखरच ही फुलं नाजूक असतात. दलपुंजांच्या पोळ्यासारख्या लाल नलिकेच्या टोकाशी 5 पांढरी दलं अलग होऊन ताऱ्यासारखी पसरतात. लखनौच्या राष्ट्रीय उद्यानानं आपलं ब्युटी पार्लर सारखं कौशल्य पणाला लावून त्याचे कर्णफूल, चक्र, ध्रुव इत्यादी नवीन वाणे तयार केले. पारिजात फुलतो आम्हा लक्ष पुष्पभाराने. धरतीला अभिषेक करण्याचे चातुर्मासाचे त्याचे व्रत असावे. रात्री उमललेली फुलं सकाळी गळून पडलेली असतात. याच्याविषयी एक पुराण कथा आहे. पुण्या एका पारिजाता नावाच्या राजकन्येला फुलराणीप्रमाणेच रवी किरणांचा मोह चढला. माहेरचे सर्व पाश तोडून ती सूर्यासमोर निघाली. पण हाय रे दैवा, सूर्याला ती नकोशी झाली. दुःख वेगानं पारिजातानं देहत्याग केला. तिच्या दहन भूमीवर एक वृक्ष उगवला, तोच पारिजात. त्याच्या भुवल पुष्पांचे लाल देठ म्हणजे पारिजाताचे हृदय. पण आजही जुन्या कटू अनुभवांमुळे सूर्यकिरणांना पाहिल्यावर दळदळून जातात. पारिजाताचा वृक्ष कमी पाण्यावर खडकाळ जमिनीतही वाढतो. त्याला बकऱ्या तोंड लावत नाही. त्याची वाढही जोमाने होते. पण आश्चर्य म्हणजे सामाजिक वनीकरणात मात्र त्याच्या या गुणाचा उपयोग करून घेतलेला नाही. फुलांच्या नलिकेत निक्टॅन्थीन नावाचे रंगद्रव्य असते. रेशीम रंगवण्यास ते उपयुक्त आहे. मात्र रंग फारसा टिकाऊ नाही. फुलात ग्लुकोजही असते. पण मग खाद्यरंग म्हणून केशराला पर्याय म्हणून तो वापरता येईल का? पारिजातकाच्या पानांचा काढा हा हिवतापावरचा अत्युत्कृष्ट उपाय आहे. अगदी क्विनाईन इतकाच गुणकारी. पण पित्त इथं विकत नाही हेच खरं. पारिजात मूळचा स्वर्गीय वृक्ष. केवळ सत्यभामेच्या हट्टापायी तो पृथ्वी तलावर पसरला. भगवंतांनी तो लावताना जे कपटनाट्य केलं तेही सर्वश्रुत आहे. असे असले तरी अखेर तो भामेचाच पारिजात आहे.
पुढचा एक त्यांचा लेख आहे चंदनावरचा, तो मी वाचतो, शर्विलक चंदन. आणि मी मगाशी म्हणलं तसं आपण 6 पातळ्यांवर शैली बघता येते गोष्टींची. तर मला या ज्या गोष्टी या लेखात जाणवल्या तशा सगळ्याच लेखात जाणवतात, पण आपल्याला वेळाभावी सगळं डिकोड करून सांगणं बरोबरही नाही आणि त्या दृष्टीनं जायलाही नको. तर आत्ताचा लेख तुम्ही वाचलात, ऐकलात पारिजाताचा, त्याच्यात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला जाणवतात. एक म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्होकॅब्युलरीचे सेट हाताहात घालून चालतात. एक म्हणजे प्युअर बोटॅनिकल टेक्निकल मराठी का लिहितात, की ज्याच्यात वनस्पतीचं वर्णन करायचं असेल ना, ते अतिशय योग्य अशा भाषेत त्यांनी केलेलं असतं. आणि हा वनस्पतींवरच्या लिखाणात जे लोक लिहितात त्यांना हा नेहमीचा एक अनुभव असा की, किंवा अडचण म्हणा, की त्याचं डिस्क्रिप्शन आलं की ते कुठं दडवायचं. इतर ठिकाणी ते सगळं रंगवता येतं फुलांचं आणि सगळ्याचं, पण डिस्क्रिप्शन कुठं दडवायचं, ते कसं दडवायचं, याला मात्र विशेष स्किल लागतं आणि साने मॅडम यातल्या फार माहीर होत्या. तर ही एक डिक्शनरी मी म्हटलं तसं 2 व्होकॅब्युलरीज हातात घालून फिरतात. त्याच्यातली एक ही प्युअर बोटॅनिकल टेक्निकल डिक्शनरी आहे, आणि दुसरी जी आहे व्होकॅब्युलरी आहे ती संस्कृतोद्भव मराठीची. संस्कृतचे खूप शब्द त्या अगदी सहजतेनं लिखाणात वापरत जातात. आणि एकीकडे बोटॅनिकल टेक्निकल मराठी, तांत्रिक मराठी, आणि एकीकडे संस्कृतोद्भव मराठी, हे दोन्ही इतकं समरसून गेलेलं, इतकं त्यांचा मिलाप होतो, हातात घालून चालतात, की आपल्याला लक्षात येत नाही की आपण काहीतरी टेक्निकल समजून घेतलं आणि आता परत संस्कृत साहित्याच्या प्रांगणात उतरलो. तर मला त्यांच्या लिखाणात हे जाणवलं, आणि विशेष करून अगदीच लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे वनस्पतींचं वर्णन जिथं त्यांनी करतात, तांत्रिक वर्णन आहे, तिथं सगळीकडे अतिशय शॉर्ट वाक्य वापरले, थोडक्यात ते संपवले. आणि जिथं साहित्य आहे, जिथं काहीतरी त्यांनी फुलवलंय, म्हणजे त्याला ॲस्थेटिक्स त्या वाक्याला आणायचा प्रयत्न केलाय, तिथं ती मात्र मोठी वाक्य होत जातात त्यांच्या लिखाणात. आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी केलंय का नाही माहिती नाही, पण मी मगाशी म्हणलं तसं हा त्यांच्या एक लिखाणाचा अगदी एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं आता या लेखात आपण समजून घेऊ पुढच्या शर्विलक चंदनाच्या, की सायंटिफिक साने आणि ह्या स्टोरी टेलर साने यांचे कशा या 2 लेखिका मिळून गोष्टी लिहितात, लेख लिहितात हे लक्षात येईल. आणि सायन्स जिथं येतं तिथं मात्र परत एक्झॅक्ट उंची की असेल 1.5 फूट, असेल 5 मैल वगैरे असं नाही, तेवढं उंच व्यवस्थित वनस्पतीचं वर्णन आहे तिथं ते अजिबात चुकत नाही, काहीच वर्णन करत नाही. या सगळ्या गोष्टींचा मिलाप त्यांच्या लेखात आहे. आणि त्याचं मला वाटतं पोस्टर बॉय म्हणून एकच लेख साने मॅडमचा वाचायला सांगितला, तर मी हा शर्विलक चंदनाचा वाचेन. आणि त्यांच्याशी बोललोही होतो याच्याबद्दल की हा मला खूप त्यांचा आवडता लेख आहे. त्यांच्या परिचितांचा परिचय नावाचं पुस्तक आहे, 93 सालचं, आणि नावच किती छान आहे, परिचितांचा परिचय, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्यांचा मी तुम्हाला परत परिचय करून देते. तर हा शर्विलक चंदनावरचा लेख मी वाचतो, आणि मात्र याच्यामध्ये मध्ये मी बोलणार आहे, थेट वाचणार नाही, काही गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तमाम भारतीय साहित्य क्षेत्राने चंदनाचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे असे म्हणून समर्थांनी त्याच्या त्यागाचं वर्णन केलंय. आणि याच गुणधर्माचा तो असेतू हिमालय मापदंड ठरला आहे. शब्दयोजना बघा, की असेतू हिमालय आणि मापदंड एकत्र किती छान शब्द येऊन जातात. आणि मुक्तकंठानं गौरव केलाय, तर एकदम हा उंचीवरच सुरू होत आहे. लेखनाची शैली त्यांनी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये अशी उंची गाठली की ती पुढं कशी कंटिन्यू होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गुणगान पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर पसरले असले तरी विंध्याद्रीच्या उत्तरेला चंदन खुल्या दिलानं वाढत नाही. बॉटनिस्ट त्यांचं एक डिस्ट्रीब्युशन विषय सांगणार आहे. दक्षिणेकडील मलयगिरी हे त्याचे प्रिय स्थान. या भूमीत तो इतका विपुल होतो की मलय भिल्ल पुरंध्री चंदनम तरुकाष्ठम इंधनम पुरते असा त्याचा अतिपरिचय होता. म्हणजे चंदनाची झाडं इंधनासाठी वापरतात दक्षिणेला, एवढा अतिपरिचयात अवज्ञा त्याची झालेली. हे साहित्यिक झालं की परत बॉटनी. सँटॅलम अल्बम असे वनस्पती शास्त्रीय धारण करणारा, आता या अख्ख्या पॅसेजमध्ये त्यांना खूप गोष्टी लिहायच्या, चांगलं लिहायचं, पण त्यामुळं याच्यात बोटॅनिकल नाव कुठेतरी खटकेल हे लिहिताना म्हणून त्यांनी ते पहिल्याच 2 शब्दात संपवून टाकलेले आहे. की सँटॅलम अल्बम असे वनस्पती शास्त्रीय नाव धारण करणारा हा वृक्ष रामायण, महाभारत, बौद्ध धर्मीयांच्या जातक कथांमधून आणि विनय पिटकात तर भेटतोच, पण कौटिल्य अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य
त्यांच्या नजरेतही हा सुटलेला नाही. मोठं वाक्य. आता बॉटनी आलं की वाक्य कशी छोटी होत जातात ते बघा. समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत चंदन सुकणे वाढतो. काही प्रमाणात थंड हवा, कमी पाऊस, खडकाळ लाल रंगाची उथळ रेताळ जमीन त्याला आवडते. इतकेच नव्हे तर पाण्याचा पूर्ण निचरा होणारी जमीन त्याला अधिक पसंत आहे. अशा जमिनीत म्हणे चंदनाला अधिक सुवास असतो. या उलट ओलसर सकस जमिनीवर वाढलेल्या चंदनात तेलाचा अंश कमी असतो. म्हणूनच साधवोनही सर्वत्रम चंदनम न वने वने असं म्हणलं असावं. आता ते जे शीर्षक आहे शार्विलक चंदन त्याच्याकडे आलेले आहेत. त्या शार्विलक म्हणजे चोर. अशा अर्थाने उच्चकटिकात तो जो चोर आहे पण तो हा आहे म्हणजे जेंटलमन चोर आहे. हा फार महत्वाचा आहे. आत्ताच्या काळात ते शक्य नाही. सो जेंटलमन चोर कसा आहे शार्विलक, आता ते त्याचं एक प्रस्तावना त्यांनी छान केलेली आहे. आणि आता त्या मुद्द्याकडे येतात. म्हणजे सस्पेन्स ठेवलं ते इतका वेळ की का आम्ही शीर्षक घेतलंय. आणि एक इंग्रजी शब्द आहे की एडिटोरियलाइज करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा ते स्वतःला वाटणारे व्यक्ती मूल्य चिकवणे की हा असाच आहे तो तसाच आहे. त्याचा एक कुठं सरळ अर्थाने वापर आहे त्यांच्या लिखाणाचा यांच्यात असतो. चंदन तरू हा वनस्पती विश्वातला एक धक्का प्रयोग आहे. पाहणाऱ्याला एकदम ठीकठाक वाटतो. म्हणजे हिरवी पाने आहेत, नीट जमिनीत वाढतो आहे, पण त्याचे हे फसवे आहे. खऱ्या बॉटनिस्टला म्हणलं हे फसवा वगैरे असेल तर तू म्हणेल असे काही वनस्पती फसव्या वगैरे नसतात. पण मी मगाशी म्हणलो ना एडिटोरियलाइज करणे हे कॅरेक्टर आहे. दोन्ही एकाच वाक्यात आले, धक्का प्रयोग आणि फसवे. पण हे त्याचे फसवे आहे. तो आंब्यावर वाढणाऱ्या बांडगुळासारखा परोपजीवी आहे. पूर्णपणे नाही पण अर्ध परोपजीवी. आपल्याला स्वतंत्रपणे वाढताना दिसतो, पण याची मुळं जमिनीत वाढूनही जमिनीतून पाणी व जीवनावश्यक क्षार शोषून घेत नाही. ती दुसऱ्या झाडांच्या मुळात शिरतात. इतरांनी जमिनीतून शोषून घेतलेले पाणी व क्षार ती चोरतात. मात्र बांडगुळाप्रमाणे त्याचा हा शर्विलक स्वभाव आपल्या डोळ्यांना दिसत नाही. चंदनाचे रोप उगवल्यावर साधारणतः वर्षभर स्वतंत्र वाढते. पण या काळात त्याचा सावजाचा शोध सुरू असतो. साग, निंब, शिसव, करंज, बाबूळ, शिरीष कोणाचाही आधार त्याला चालतो. एकदा का ही पकड बसली की चंदन वाढीला लागतो. जोमाने वाढला तर 15 मीटर पर्यंत उंची गाठतो. बॉटनी खोड लालसर काळपट, काहीसे खडबडीत, खोल उभ्या भेगांचे असते. डिस्क्रिप्शन आले पण किती छान आहे की खोड लालसर काळपट, काहीसे खडबडीत, खोल उभ्या भेगांचे असते. पाने सम्मुख, थोडीशी जांभळाच्या पानासारखी. इंग्रजीत आम्ही त्याला ऑपोजिट लीव्ज म्हणतो आणि बहुतेक वेळा मराठीत लेखन करतात ते सगळे लोक पानं विरुद्ध असतात असं लिहिलेलं. पण विरुद्धला मराठी जेवढे अर्थ आहेत ते खूप वेगळ्या कॉन्टेक्स्टला अर्थ आहेत. त्यांना बरोबर त्यांनी एक संस्कृत शब्द योजलाय सम्मुख, म्हणजे समोरासमोर, ज्याला ऑपोजिट इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो. सो पाने सम्मुख, थोडीशी जांभळाच्या पानासारखी, पण आकाराने जांभळाच्या पानाच्या 1/4 आकारमानाची असतात. इथं गफलत होते लेखकांची. तर साईज आणि शेप याला मराठीत दोन्हीकडे आकार शब्द वापरला जातो. आणि आपल्याला नेमकं लिहायचं असेल तर आकारमान हा बरोबर शेपला आकार आणि शेप साईजला आकारमान असा शब्द वापरला नाही. तो बरोबर त्यांनी तो वापरतात. ते कारण माझ्या सुरुवातीला लिखाणात झालेल्या चूक आहेत त्यामुळे मला ते दिसत आहेत. सो पाने सम्मुख जांभळाच्या पानाच्या 1/4 आकाराची असतात. त्यांचा रंग काळपट हिरवा असतो. चंदन सदाहरित वर्गातला वृक्ष आहे. बारीक फांद्याच्या टोकाशी चंदनाला फुलांचे झुपके येतात. सामान्यांना याचा थांगपत्ताही लागणार नाही. पण सामान्यांना म्हणजे म्हणल्यावर आपल्याला वाटेल की त्यांनी काय बॉटनिस्ट आणि नॉन बॉटनिस्टला किंवा लेमॅनला वेगळं केलं तर काय. त्यांचा स्वभाव नव्हता. त्या कित्येकदा म्हणायचे की आपण असं म्हणतो, आम्ही असं वनस्पतीशास्त्रात शब्द योजतो, अशा वेळी आपण असा योजला पाहिजे. कलेक्टिव्ह एफर्ट आहे सगळ्यांचं. तर सामान्यांना याचा थांगपत्ताही लागणार नाही. पण आता पुढं बघा हे सामान्यांना का म्हणलंय. पण ज्ञानदेवांनी देखील चंदन जेवी बहरला अश्वत्थ फुलला असे म्हणून त्याच्या रूपात निराकाराला शोधले. सामान्य लोकांची तुलना ज्ञानेश्वरांबरोबर केली. या उलट भर्तृहरी म्हणतो की चंदनाला विधात्याने फळे फुले दिली नाही. म्हणजे या थोर लोकांबरोबर त्यांनाही कन्फ्युजन आहे, तुम्हालाही कन्फ्युजन आहे.
कशी तुम्ही सारखे आहात. चंदनाची फुले काळपट लाल रंगाची असतात. त्यांना 4 पाकळ्या आणि 4 पुंकेसर असतात. फळ काळे गोलाकार म्हणजे बारक्याशा करवंदासारखे असते. आत कठीण कवचात 2-3 बिया असतात. त्यांना चंदन चारोळ्या म्हणतात, कारण त्या चवीला चारोळ्यासारख्या असतात. झाड साधारणतः 20 वर्षाचे झाले की त्याच्या गाभ्याच्या काष्ठाची वाढ झपाट्याने होते, बॉटनी आलं. सामान्यतः 40 ते 60 सेंटीमीटर घेर झाला की ते तोडण्यास योग्य समजले जाते. त्यासाठी ते मुळापासून खणतात. ते लोक तोडून घेऊन जातात तसं नाही, ते जे चोर लोक असतात खरे शर्विला, कारण मुळात तेल भरपूर असते. घोडाचे तुकडे करून वरची साल काढून टाकतात. अंतरसालीच्या लगतचे काष्ठ पांढरे, टेक्निकल शब्दांना किती प्रिसाइज संस्कृत शब्द वापरले त्यांनी. अंतरसालीच्या लगतचे काष्ठ पांढरे आणि बिनवासाचे, तर मध्यकाष्ठ पिंगट बदामी आणि सुगंधी असते. हे मध्यकाष्ठ म्हणजे आपले परिचित चंदन. चंदन तेलात सँटॅलॉल नावाचा एक घटक असतो, त्यामुळे त्याला काहीसा विशिष्ट, काहीसा मंद सौरभ येतो. मर्दनम गुणवर्धनम या न्यायाने खोड घासल्यावर हा सुगंध अधिक दरवळतो. या सुगंधामुळे देवतार्चनात चंदनाला मानाचे पान आहे. किती चांगला शब्द येऊन गेला बघा, देवतार्चन. या सुगंधामुळे देवतार्चनात चंदनाला मानाचे पान आहे आणि पारशांच्या अग्नी मंदिरात आहे. आणखी एक खास गुणधर्म म्हणजे चंदनाला वाळवी लागत नाही. मध्यकाष्ठ काहीसे मऊ, त्यामुळे सुवर्णकाराच्या नजाकतीने त्यावर कोरीव काम होते. आयुर्वेदिक उपचारातही चंदनाचे स्थान आहे. शीतोपचार म्हणून चंदन उगाळून त्याचे पाणी पोटात घेतात. कुठल्याशा ज्वरात चंदनाची उटी सर्वांगावर लेपतात. मदनपीडा आणि चंदनाची सांगड संस्कृत साहित्यात जागोजाग फुललेली आहे. चंदन तृषाशामक आहे, मूत्रजनक आहे, त्वचेला कांती देणारे आहे. तर आपण शेवटाकडे येतोय ह्याचं लिखाणातून लक्षात येतं. चंदनाचा थंडावा इतका की त्यासाठी आसुसलेले सर्पराजही या मलयज शीतलाला बिलगतात. हे खूप लिटररी व्हॅल्यू, साहित्यिक मूल्य असं खूप मोठं वाक्य आहे. कारण सुरुवातीला त्यांनी मलय पर्वत हे म्हणलं होतं. चंदनम मलय, मलय पर्वतावर चंदनाची झाडे, मलय म्हणजेच पर्वत करतात दक्षिण भारतीय भाषांमध्ये. पण बंकिमचंद्रांनी हे मलयज शीतला शब्द वापरलाय, तो भारतभूमीला वापरला. ही भारतभूमी कशी आहे तर पर्वतांवरचे वारे ज्या भूमीला थंड करतात, पर्वतांवरचे वारे येऊन ज्या भूमीला थंड करतात ती भारतभूमी मलयज शीतल, असं बंकिमचंद्र त्यांच्या वंदे मातरमध्ये म्हणतात. पण यांनी आता याच्या शीत गुणधर्माचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळं तो चंदनालाच त्यांनी प्रत्यक्ष शीतलाची उपमा दिली. त्यामुळं असं ते म्हणतात की चंदनाचा थंडावा इतका, त्यासाठी आसुसलेले सर्पराजही या मलयज शीतलाला बिलगतात. पण हा स्थितप्रज्ञ त्या संगतीतही असाच निर्विष्ण होतो. म्हणूनच रहीम म्हणतात, कह रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, म्हणजे जो त्याची प्रकृती स्वतः उत्तम आहे त्याला कुसंगाचा, दुर्संगतीचा, वाईट संगतीचा काहीच परिणाम होत नाही. कह रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नाही लिपते रहे भुजंग. ते भुजंग लिपून राहतात तरी चंदनाचं काही बदल होत नाही. समर्थांच्या लिखाणाने त्यांनी या पेजाची सुरुवात केली होती आणि रहीमने शेवट केला. त्यामुळे हा एक लूप आहे. त्यांनी